जे काय चालू आहे हे तर खाद्य संस्कृतीवर अतिक्रमण हा फॅसिझमचा पहिलं काम असतं. पहिलं काम जात धर्म पंथ प्रांत भाषा खाद्य संस्कृती हे सगळं तुम्ही कसा द्वेष पसरवतात. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर उत्तम आहे. नमुना असतो. कोणी वरण भात खावं, कोणाला खिचडी खायची असेल तर खिचडी खावा, कोणाला कोळंबी भात खायचा असेल तर कोळंबी भात खावा. आज तुम्ही याच्या देवीला गेलात एकविरा आईच्या देवीला तर कोळी लोक काय नैवेद्य देतात. तुळजापूरला गेलात तर तुळजापूरला लोक नैवेद्य काय दाखवतात, देवीच्या तोंडाला काय लावतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि तुम्ही स्वातंत्र्याच्या दिवशी सांगता की हे खायचं नाही. आणि मी अजूनही सांगतो की हे जे सांगतात की 2018चा 1988चा आहे त्याच्यामध्ये फक्त लिहिलंय की शासनाने सल्ला दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे बदल झाले ते 2014 नंतर केले. पहिल्या सर्क्युलरमध्ये कुठेही विक्रीवरती बंदी नाही. तलखाने बंद ठेवा, विक्रीवर कुठेही बंदी नाही. कशासाठी का? हा शुक्रवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी आहे, लोक 3 दिवस मजा करणार. अनेक जणांकडून आता या ठिकाणी स्पष्टीकरण येते की त्या ठिकाणी जे कत्तलखाने आहेत ते फक्त बंद सांगितलेले आहेत. आम्ही खाण्यावरती कुठलाही मज्जाव केलेला नाहीये. तुम्ही विक्रीवरती बंदी आणली. लोक घरी काय स्वतःच्या घरी नेऊन बोकडं कापणार, कोंबड्या कापणार, तेवढंच कामं राहिलीच लोकांना. खाटीक समाज रस्त्यावर उतरलेला आहे. अहो हे होणार ना. तुम्हाला हेच हवं आहे. तुम्हाला जाती जातींमध्ये द्वेष पसरवायचा, बाकी काही करायचं नाही. तुम्हाला भाजपकडून नौटिंगची बाज आहे ते म्हणण्यात आलेलं आहे. पण काय म्हणते ह्याच्या याला मी कधी किंमतच देईल. मला जे करायचं मी काय कोणाच्या जीवावरती माझं राजकारण करत नाही, कोणाच्या जीवावर मी माझं आंदोलन करत नाही. महाराष्ट्रामध्ये हे आल्यानंतर पहिला बोलणारा मी होतो की हे चालणार नाही आणि चालणार नाही. बरोबर. चला सर, आंदोलकांना ताब्यात घेतलं, आता तुम्ही तिकडे चाल, तिथे काय जाऊन भूमिका घेणार आहात? माझी भूमिका तुमच्या समोरच ठेवली तर आता काय भूमिका.